द्रौपदीने धर्मराज युधिष्ठिराला असं विचारलं की तुम्ही धर्माने वागताना, म्हणे हो. मग मला सांगा, धर्मानं वागून मिळालं काय तुम्हाला? धर्मानं वागलात, राज्य गेलं. आणि दुर्योधन अधर्मानं वागला आणि राजा झाला. धर्मानं वागून जर वनवास पदरी पडत असेल आणि अधर्मानं वागून जर राज्य पदरी पडत असेल तर धर्माचं महात्म्य काय टिकलं? कशाकरता धर्मानं वागता? अधर्मानं वागणारे तुमचं राज्य हिसकावून घेत आहेत. अधर्मानं वागणारे तुमच्या स्त्रीच्या वस्त्रावर हात घालतायत. अधर्मानं वागणारे राज्य तुमचं असून तुम्हाला वनवासात पाठवून देतात. तुम्हाला खायची भ्रांत निर्माण झालेली आहे, भिक्षा मागावी लागते. एका राज्याचे राजे आहात तुम्ही आणि भिक्षा मागताय अरण्यामध्ये. कशामुळे हे झालं? धर्मानं वागलात म्हणून. आणि दुर्योधन रोज पंचपक्वान्नाचं जेवण जेवतोय, सगळ्या राज्याची जबाबदारी घेऊन बसला. सगळे त्याला राजा म्हणतात, ऐश्वर्यानं राहिलाय. तो सोन्याच्या चांदीच्या सिंहासनावर बसतोय, तो 7 गाद्यांवर झोपतोय राजा नसून. आणि तुम्ही राजे असून काय करताय तर गवताची गादी करून झाडाखाली झोपताय. कशा करता? धर्मानं वागता. काय मिळालं धर्मानं वागून? त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिरांनी जे उत्तर दिलंय ना, तिकडं मला आपल्याला घेऊन जायचंय आणि नीतीच्या संबंधामध्ये तेवढा विचार सांगायचा. धर्मराज युधिष्ठिरांनी द्रौपदीला उत्तर देताना असं सांगितलं की द्रौपदी, मला काही मिळावं म्हणून मी धर्मानं वागतो असं नाही आहे. अरे मग कशा करता वागता तुम्ही धर्मानं? धर्मराज म्हणाले, धर्मानं वागावं हा धर्म आहे म्हणून मी धर्मानं वागतोय.